बऱ्याच लोकांचे प्रश्न असतात, की आम्हाला जर नजर लागायची नसेल किंवा आमच्या कुठल्याही गोष्टीला नजर का लागते सारखी? तर ती न लागण्यामागचं काही कारणं आहेत का? किंवा ती लागू नये म्हणून आम्ही विशेष अशी काही काळजी घ्यायची आहे का? तर घ्यायची आहे. कारण तुमची प्रगती, तुमचा उत्साहसुद्धा उत्साहाला पण नजर लागते बरं का. तर हे जास्तीत जास्त दृष्टिक्षेपात न येतील, हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. किंवा आता तुम्ही गाडी घेता छानपैकी आणि स्टेटसला टाकता, सोशल मीडियावर टाकता. तुमचं जे पण काम होतं, तुम्ही साधा हॉटेलमध्ये जाता आणि डिशचा फोटोसुद्धा तुम्ही सोशल मीडियावर व्हायरल करता. पण यामुळे बऱ्याच गोष्टीची नजर लागते. जर तुम्ही पदार्थांचं टाकलं तर तुम्हाला अपचन होतं, तुम्हाला फूड पॉइझनिंग होण्याची शक्यता असते. ह्या प्रकारची पण नजर लागते. तुमच्या ऑफिसमध्ये तुम्ही काम करताय, रुबाबात काम करताय, असेच फोटो तुम्ही सोशल मीडियावर क्रिएट करता, तेव्हासुद्धा नजर लागते. थोडक्यात काय तर तुमचं सुख, तुमचं ऐश्वर्य, तुमची प्रगती आणि तुमचं वैभव हे तुम्ही स्वतः उपभोगायचे. दुसऱ्यांना दाखवून नाही उपभोगायचे. आणि असं जर केलं तर साहजिकच आहे, असूया ही प्रत्येक माणसाकडे असते आणि असूयाच हे काम करते. नजर लागण्यासाठी कोणीतरी गंडेदोरे, तंत्रमंत्र विद्या करायची गरज नाही. नुसती असूया एखाद्याच्या मनात आली तरी तुमच्या त्या कामाला नजर लागू शकते. त्यामुळे जास्तीत जास्त जर तुमचं मार्केटिंगचा व्यवसाय असेल, तर तुम्ही सोशल मीडिया वापरा. पण प्रत्येक जीवनातली केलेली गोष्ट, खाणं, पिणं, फिरणं, इकडे जाणं, सिनेमाला जाणं, गाडी घेणं, गाडीतून फिरायला जाणं, ह्या सगळ्या तुमच्या एन्जॉय करण्याच्या, ऐहिक सुखाच्या ज्या गोष्टी आहेत, या जास्तीत जास्त सोशल मीडियावर न येतील याची जर दक्षता घेतली, तर या छोट्या-छोट्या नजरेतून, नजर लागण्याच्या बाधेतून तुम्ही निश्चित स्वतःला वाचवू शकता. जय गजानन.